नमस्कार मित्रांनो, माझे नाव अभि गरड, हवामान अंदाज संभाजीनगर. चला तर मित्रांनो, आजचा हवामान अंदाज बघूया. शक्ती चक्रीवादळ जो काही परिणाम आपल्या किनारपट्टीवर होणार आहे तो कुठे कुठे पडणार आणि कसा पडेल हे बघूया. मित्रांनो, मागच्या आठवड्यात जे काही पाऊस पडला आपल्या भागात तो कमी दाबाचं क्षेत्र हे अरबी समुद्रात जाऊन पुढे ते चक्रीवादळामध्ये रूपांतरित झालं. मित्रांनो, त्याचा प्रवास हा 110 किलोमीटर प्रति तास असा चालू आहे. ते चक्रीवादळ अरबी समुद्रात अजून 4 आणि 5 या तारखेला थोडं पुढे जाणार आहे आणि पुन्हा माघारी फिरणार आहे. मात्र पुन्हा माघारी येईपर्यंत किनारपट्टी भागापर्यंत ते खूप कमजोर होणार आहे. त्यामुळे त्याचा जास्त प्रभाव हा आपल्या मराठवाड्यात आणि महाराष्ट्रामध्ये बसणार नाही. 6 तारखेला ते चक्रीवादळ कमजोर प्रमाणात किनारपट्टी भागात येईल आणि गुजरात आणि राजस्थान या भागाकडे प्रवास करेल. मित्रांनो, आणि जे काही बंगालच्या उपसागरात मागे 1-2 दिवसापूर्वी कमी दाब निर्माण झाला होता तो आता झारखंड आणि बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या भागाकडे सरकला आहे. म्हणून त्याचा देखील परिणाम आपल्या भागात जास्त काही होणार नाही. तुरळक ठिकाणी आज आणि उद्या म्हणजे 4 आणि 5 या तारखेला अरबी समुद्रातून येणारे बाष्प तुरळक ठिकाणी पाऊस देतील. स्थानिक स्वरूपाचा पाऊस असेल. जास्त काही काळजी करण्यासारखी गोष्ट नाही. आता काही मोठा पाऊस आपल्या भागात पडणार नाही. धन्यवाद. मित्रांनो, आपला एकच उपक्रम आहे. आपला बळीराजा हुशार झाला पाहिजे. शेतकऱ्यांना सगळी माहिती झाली पाहिजे की पाऊस कसा येतो, कसा जातो, का कमी पडतो, का जास्त पडतो, हे सगळं सविस्तर माहिती होणं खूप गरजेचं आहे. म्हणून आपण हे चॅनल ओपन केलं आहे. शेतकरी वाचला पाहिजे, शेतकरी जगला पाहिजे. एकच मिशन आहे. धन्यवाद.